नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर समर आणि स्वानंदी माझ्यासोबत आहेत. लग्नाची पत्रिका ठेवायला ते आले. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? खूप मस्त एक्साइटेड. खरं तर लग्न गोव्यात केलं पाण्याच्या मध्यभागी. आज पत्रिका ठेवायला आलाय. केळवणाला आलो आलो आहोत आणि तलावाच्या काठी. पाण्याशी काय योगायोग जुळतोय की हे ठरवून सगळं होतंय? एकमेकांना पाण्यात पाहतात ते. त्यामुळे स्वानंदी आणि समर. आम्ही दोघं ते दोघं एकमेकांना पाण्यात पाहतात. त्याचं सिम्बॉल आपण सतत पाणी आणि बघ ना, पाण्याच्या मध्यभागी नाही आहे. काठावर उभे राहून सुरुवातीला ताजला भेटलो होतो तेही गेट पाणी काहीतरी कनेक्शन आहे म्हणजे आहे. Yes. तुम्ही एकमेकांना जी पाण्यात पाहता जी नोकझोक होते ती खूप आवडते. एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या आयुष्याची ते माती करतील तेव्हा राजस्थानला वाळवंटात ही नोकझोक जी ऑन स्क्रीन तुमची होते आणि ऑफ स्क्रीन जी तुमची कट्टी जमली आहे म्हणजे एकमेकांचे जोक जे पटकन कळतात नोकझोक आणि ऑफ स्क्रीन किती चांगल्या अभिनेत्यांबरोबर काम करताना खरंच मी कारण तेव्हा ना शिकवायला लागत नाही सांगायला लागत. कारण प्रत्येकाची सिन्सिअरिटी ऑफ कॅमेरा किती त्यांनी काही कॅमेरा चालू होतो त्या क्षणी सगळे सगळं त्याच प्रामाणिकपणे आपल्या व्यक्ती आणि तो जिवंतपणा तुम्हाला 12 तास 14 तास काम करता रोज तुम्ही काम करता सगळ्याच्या तुम्ही गंभीरतेने काम नाही एक जिवंतपणा त्या सेटवरती असलं पाहिजे. एकाला काम करावं असं वाटलं पाहिजे. एकाला रोज यावं असं वाटलं पाहिजे. नुसतेच पैसे पण काम होत नाही त्याच्या वाटेत आनंद पण लागतो आणि तो आनंद असू मग त्या कामाला येतो. असं वाटतं की ते ठेवण्यासाठी आमच्याकडचे सगळेच एक कलंदर आहेत. आमची आजी असेल किशोरीताई असतील तिचे वडील असतील ताई असेल हरीश हरीश असेल आनंद असेल शर्मिला असेल सगळेच पात्र सगळेजण ती एनर्जी कायम ठेवायला मदत करत असतात. मजा येते समर सोबत असं धटपणे वागायला खरं उद्धटपणे वागायलापेक्षा जसं सुबोधने म्हणाला ना की दोन छान कलाकार एकत्र आले की ऍक्टिंग आणि सीन करताना तुम्हाला खूप तुमच्या सहकलाकाराच्या रिॲक्शन खूप मॅटर करतात. त्यामुळे आमच्या सीनची जी नोकझोक आहे ना ते जर रिॲक्शन्स कमी पडल्या असत्या तर मला वाटतं तेवढे फुलले नसते सीन. पण तो बरोबर असल्यामुळे मी अशी निश्चित असते आपण काही चुकलो तरी पण काही टेन्शन नाही ते मस्त छान हे असं ते डॉट जुळत जाणार आहेत अशी असते. त्यामुळे लिस्ट टेन्शन असतं. केळवणसाठी आज आपण भेटलोय खरं तर किती उत्सुक आहात ताव मारायला आणि पुढे आहात. इथं भयंकर तुम्ही लाडवात असेल बघितलं असतं. त्यामुळे ठाणं म्हटलं की समोर अजिबातच कंट्रोलच नाही. हे तुला राजने सांगितलं असेल. रोहन पण ना राज पण ना रोहन आणि स्वानंदी हे नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे मी बहुतेक दाल खिचडीच खाईन आणि मग कॅमेऱ्याच्या मागे तेजश्री माशांवर ताव मारेल. पण आता लग्न खरं तर तुम्ही करून आलात गोव्यात सीन शूट करून आलात पण शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही इतक्यांदा लग्नाचे सीन केलेत तर तुम्ही भटाला सांगता हे असं नाही असे असं काही एवढं कारण प्रत्येक ठिकाणी अख्खच्या अख्खं लग्न जरी असलं तरी ते काही लग्न दाखवत नाही. त्यातलं मला त्यातले मुवमेंट्स क्षण त्यातले कुठले तुम्हाला महत्वाचे आहेत तेवढेच तुम्ही घेत असतात. त्यामुळे त्यांचं काम त्याला बोलवलं त्याच्यासाठी पक्षी त्यामुळे आम्ही कसं त्याला सांगू. म्हणजे कधीतरी आम्ही 70 फेरे घेऊ शकतो वेगवेगळ्या अँगल मधून. कधीतरी आम्ही किंवा कधीतरी 3 फेऱ्यांमध्ये आपण लोकांना 60 फेरे दाखवतो. ती खरी लग्न असतात का? आणि खरं तर लग्न झालंय होणार आहे आणि आता मालिकेत दिसणार आहे पण समर आणि स्वानंदी फक्त भांडत राहणार आहे की रोमॅन्टिक सीन सुद्धा वगैरे काही घडणार आहे. असं काही चान्सेस बरोबर इम्पॉसिबल. हा काही बोलणार काही मुद्दाच नाही माझा आता याबद्दल. पाणी बघून त्याच्यात विचार खरं तर सुबोध आणि तेजस्वी म्हणून की असे सीन्स ऑफकोर्स येथील मालिका आहे म्हटल्यावरती उत्सुकता आहे. आम्ही जे सीन करतोय ते सगळ्या सीन मध्ये आम्ही उत्सुक असतो. त्यासाठी अरे आता प्रेमाचे सीन मधील वगैरे चिक्का उत्सुकता. उलट आम्ही लोक आमची भांडणाचे सीन जास्त एन्जॉय करतो. आणि मला वाटतं
ऑडियन्स सुद्धा सहमत असेल की जी नोकझोक आहे, समर स्वानंदी म्हटल्यानंतर नोकझोक इज इक्वल टू नोकझोक. तेच बघायला लोकांना मजा येते. त्यामुळे लोकांना जे सगळ्यात जास्त आवडतं ते दाखवायला आम्हाला मजा येते. So आमची नोकझोक प्रेझेंट करायला आम्ही सगळ्यात एक्साइटेड असतो. आता वेळ कमी आहे, आम्ही येऊ सेटवर पुन्हा पुन्हा. थँक्यू सो मच आणि खूप खूप थँक्यू.